जे आहेत नेमले गेलेले आहेत। सर्वच्या सर्व संपर्क प्रमुख हे फील्डवरती आहेत, काम करत आहेत। मला देखील जबाबदारी जी आहे ही मुंबई असेल, ठाणे असेल, त्याचबरोबर बाकी आमचे जे सहकारी आहेत त्यांना देखील वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे। तर त्या जबाबदारीतून जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेणं ही पहिली ही सुरुवात जी आहे ही मुंबईपासून, नंतर ठाणे, नंतर कल्याण, काल आम्ही संभाजीनगरला होतो। त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा आढावा देखील तिथे घेतला। पुणे जिल्हा असेल, संभाजीनगर असेल, त्याचबरोबर जालना असेल। आज सोलापूर, संध्याकाळी नांदेड, हिंगोली, परभणी असा दौरा आहे। सुरुवातीला जिल्हा न्याय हा दौरा होणार आहे, पण त्यानंतर सर्व संपर्क प्रमुख असतील, हे विधानसभा न्याय बैठका घेतील। त्यानंतर जिल्हा परिषद गट न्याय असेल, पंचायत समिती गण न्याय असेल, महानगरपालिकेच्या वॉर्ड न्याय असेल। संघटनात्मक ताकद जी आहे ही वाढवली पाहिजे। शिवसेनेची ताकद जी आहे ही प्रत्येक गावागावामध्ये वाढली पाहिजे। या अनुषंगाने हा दौरा होतोय आणि या दौऱ्यावरती बारीक लक्ष जे आहे माननीय उपमुख्यमंत्री, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभेमध्ये चांगलं यश जे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालं। त्याचबरोबर नगरपालिका ज्या झाल्या, जिल्हा परिषद ज्या झाल्या, त्या सगळीकडे जे आहे चांगलं यश शिवसेनेला मिळालं। भविष्यामध्ये देखील ज्या ज्या जिल्हा परिषदा राहिलेल्या आहेत या सर्व जिल्हा परिषदामध्ये देखील चांगलं यश कसं मिळेल याच्यासाठी देखील दौरे जे आहेत हे सुरू आहेत। आज या दौऱ्याच्या निमित्ताने पक्ष संघटना कशा प्रकारे त्या जिल्ह्यामध्ये बांधली गेली आहे, त्या लोकसभेमध्ये बांधली गेलेली आहे। कार्यकर्ता जो आहे, पदाधिकारी जो आहे तो काम करतोय की नाही, शाखा ज्या आहेत ते प्रत्येक गावोगावी जे आहे त्या उघडल्या जात आहेत की नाही, ज्याला पद दिलंय ते गेले अनेक वर्ष त्या पदावरती काम करतोय, त्याचा आढावा देखील जे आहे बैठकीच्या माध्यमाने, त्याचबरोबर पुढे संपर्क प्रमुखांच्या माध्यमाने घेतला जाणार आहे। गेले अनेक वर्ष लोक जे आहेत ती पदं घेऊन बसलेली आहेत, पण त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट येत नाही। तर त्याच्यासाठी काय करावं पुढे जाऊन, हे सगळे निर्णय जे आहे शिंदे साहेब घेणार आहेत। आम्ही फक्त आढावा घेऊन जो आहे शिंदे साहेबांपर्यंत तर वस्तुस्थिती काय आहे प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक तालुक्याची, लोकसभा असेल, विधानसभा असेल, हा आढावा त्यांना देणार आहोत। आणि आता पुढचे 3 वर्ष जे आहे, काही जिल्हे सोडले, 22 जिल्ह्यांमध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होतील, पण पुढचे 3 वर्ष कुठलीही निवडणूक जी आहे ती होणार नाहीये। तर अशा या 3 वर्षांमध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे मजबूत होईल, वाढेल, याच्यासाठी आम्ही सगळे लोक जे आहेत ते काम करणार आहोत।